संपूर्ण मुंबई महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर आमच्या युवा नेतृत्व निखिल शिंदे यांनी मंचावर यायचं आहे. संपूर्ण भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा असते फोटोग्राफर म्हणून आणि कबड्डीसाठी ज्या प्रकारचं योगदान या व्यक्तिमत्वाचं आहे, स्वतः एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या. प्रत्येक कबड्डी घटकातील प्रत्येक व्यक्ती, मग तो खेळाडू असेल, प्रेक्षक असेल, पंच असेल, सरपंच असेल, निवेदक असेल, समालोचक असेल, यांच्या वेगवेगळ्या मुद्रा आपण नेहमी त्यांच्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपताना पाहतो. असे आदरणीय दिनेश गाडगेकर सरांचा आपण सत्कार या ठिकाणी करत आहोत. डी फोकसच्या युट्यूब लाईव्हचे प्रतिनिधी आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. डी फोकस युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी. आणि यानंतर गेले 3 दिवस समालोचकचे जे आम्हाला ते सर्व प्रेक्षकांना समालोचक करतायत असे आमचे सन्माननीय राजेशदादा कुळे साहेब यांचा सत्कार आदरणीय आमचं युवा नेतृत्व निखिल शिंदे साहेब हे करतील. समालोचक आदरणीय राजेशदादा कुळे साहेब. चला आता आपण शिवसेना शाखा क्रमांक 73 प्रवीण शिंदे मित्रमंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन बापू स्मृती चषक या कुमार गटातील पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई हे पारितोषिक आपण देत आहोत आणि हे पारितोषिक देण्यासाठी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करून आपण तयार राहायचं आहे. सिद्धिविनायक संघाचा जर्सी नंबर 4 पवन पांडे ठरतोय. कुमार गटातील सर्वोत्कृष्ट चढाई. टाळ्या कमी पडतात, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकड हे पारितोषिक आपण देणार आहोत. हीड इंडिया संघाचा जर्सी नंबर 10 योगेश विश्वकर्मा. तू मेरा धर्मा तू मेरा कर्मा और सर्वोत्कृष्ट पकड़ है योगेश विश्वकर्मा. दिल दिया है जा भी देंगे कबड्डी के लिए. योगेश विश्वकर्मा उत्कृष्ट पकड. जोरदार टाळ्या होत्या. येणाऱ्या दिवसामध्ये हा चेहरा लक्षात ठेवा. राईट टर्न म्हणून मुंबई उपनगर जिल्हा खेळणारा लवकरच सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने या स्पर्धेमध्ये फक्त खेळच नाही दाखवलं तर चतुरस्र खेळ करताना संघाला योग्य वेळेस योग्य असं मार्गदर्शन, योग्य वेळेस अप्रतिम अशी कामगिरी. जर्सी नंबर 3 हीड इंडिया संघाचा तेजस लांबर. आणि यानंतर स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक हे पारितोषिक घेण्यासाठी मी विनंती करण उपविजेता संघ कुमार गट श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दहिसर. आपण सर्वांनी भरती यायचं. शिवसेना शाखा क्रमांक 73 प्रवीण शिंदे मित्र मंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा बापू स्मृती चषक कुमार गटातील उपविजेता रनर्स अप द्वितीय पारितोषिक सिद्धिविनायक क्रीडा मंडळ दहिसर. चला जोरदार टाळ्या होत्या. टाळ्याच वाजत राहायला पाहिजे.
आणि यानंतर चॅम्पियन बापू स्मृती चषक कुमारगड हीड इंडिया निवारा गोरेगाव. कमान जिग्नेश मोरे प्रशिक्षक आपण देखील या. जो सिकंदर ही दोस्तों कहलाता है. चलो हीड इंडिया चॅम्पियन प्रथम पारितोषिक हीड इंडिया निवारा गोरेगाव कुमारगड चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल हीड इंडियाने यावर्षी जिंकलेले आहे. आता हा आकडा लवकरच 15 कसा होईल या शुभेच्छा मी देतोय. नाही होणार, माझ्या शुभेच्छा आहेत. चला यानंतर प्रथम श्रेणी पुरुष गट आपण हा पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई पार्ले महोत्सव संघाचा जर्सी नंबर 7 अक्षय तावडे. सर्वोत्कृष्ट पकड सागर क्रीडा मंडळ संघाचा जर्सी नंबर 28 दिवेश नाईक. चला लवकर लवकर, टाळ्या कमी पडताय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हे सर्व आपले खेळाडू आहेत आणि त्या आपल्या खेळाडूंसाठी आपणच टाळ्या वाजवल्या पाहिजे. सागर क्रीडा मंडळ संघाचा दिवेश नाईक ठरतोय सर्वोत्कृष्ट पकड. टूर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथम श्रेणी पुरुष गट पार्ले महोत्सव संघाचा जर्सी नंबर 13 प्रशांत पवार टीपी. मेरी झलक सबसे अलग पावरफुल पवार प्रशांत पवार. यानंतर स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक प्रथम श्रेणी पुरुष गट सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज या संघाने अंतिम फेरीपर्यंत खूप चांगला प्रवास संपन्न केला आणि खरोखरच आनंद वाटतो मला देखील. कारण आज या प्रथम श्रेणी पुरुष गटामध्ये द्वितीय पारितोषिक सागर क्रीडा मंडळ या संघाने पटकावलेला आहे. पारितोषिक आपण त्यांना देत आहोत. चला जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रवीण शिंदे मित्र मंडळ संलग्न प्रवीण क्रीडा मंडळ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा बापू स्मृती चषक अ गटाचा उपविजेता संघ आपण व्यासपीठावर पाहतोय. सागर क्रीडा मंडळ सांताक्रूज